चला पटापट फास्ट जॉईन करा. ओके. थोडस मला कमेंट सांगा की आवाज वगैरे क्लिअर होत आहे का. ओके, जय हिंद. चला फास्ट. ऑल क्लिअर. मला थोडस कमेंट मध्ये सांगा की ऑल क्लिअर आहे ना. मी प्राध्यापक सचिन कुमार गव्हाळे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सचिन कुमार गव्हाळे या युट्यूब चॅनलला. ओके, आपण कालपासून टेटच्या अभ्यासासाठी नवीन बॅच सुरू केली आहे, टेट स्पेशल ऑनलाईन बॅच. ओके, काल आपण थोडस बेसिक मॅथमॅटिक्सचा टॉपिक पाहिलेला आहे. आज आपण एक मेंटल ॲबिलिटीचं रिझनिंगचं चॅप्टर पाहणार आहे, ज्या चॅप्टरवर तुम्हाला लास्ट टेट मध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि ज्या चॅप्टरचं नाव आहे घड्याळ, क्लॉक. ओके, आता क्लॉक हा जो टॉपिक आहे या टॉपिकचा मार्क आपला जाता कामा नये. लास्ट टेट मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर शेवटच्या टेट मध्ये तुम्हाला बरेच क्वेश्चन घड्याळ या टॉपिक वरती विचारलेले आहेत. म्हणून आपण प्रामुख्याने काय करतोय की एका दिवसाला एक टॉपिक हा क्लिअर झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पटापट तुमचे मॅक्सिमम टॉपिक आपण एक्झाम पर्यंत क्लिअर करणार आहे. आज ज्या टॉपिकला आपण स्टार्ट करतोय त्या टॉपिकचं नाव आहे क्लॉक, घड्याळ. सगळ्यांनी घड्याळ पाहिलेलंच असेल. ओके, पण त्या घड्याळच्या काय काय वैशिष्ट्ये आहेत किंवा घड्याळमध्ये काय काय असतं याच्यावरच आपल्याला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला जेव्हा एखाद्या टॉपिकला विचारलं जातं, ओके, तर टॉपिक शिकत असताना आपल्याला त्या टॉपिकवर कोणकोणते प्रश्न येतात हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. घड्याळ या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतो पहिला कोन काढणे, म्हणजे तुम्हाला तास काटा, मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन येतो अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. त्यानंतर घड्याळाचे जे काटे आहेत त्या काट्यांमध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होतो, 180 अंशाचा कोन किती वेळा होतो किंवा ते एकमेकांवर किती वेळा येतात, अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. कधी कधी 360 पण विचारलं जातं. ओके, त्यानंतर तिसरा की एका तासाला किती समोर जाईल, अर्ध्या तासाला किती समोर जाईल, किंवा मागच्या वेळेला विचारलेला प्रश्न आहे की बा 60 सेकंदामध्ये तास काटा किती समोर जाईल किंवा मिनिट काटा किती समोर जाईल, सेकंद काटा किती समोर जाईल. त्याच्यानंतर चौथा प्रश्न असतो तुम्हाला की आपल्या भिंतीवरच्या घड्याळात वेळ दिली जाते, भिंतीवरची वेळ दिली जाते आणि तुम्हाला भिंतीवरच्या घड्याळातली वेळ दिली जाते. तुम्हाला आरशात किती वाजले किंवा पाण्यात किती प्रतिबिंब दिसेल याच्यावर सुद्धा तुम्हाला काय विचारला जातो, प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असतो तुम्हाला की घड्याळ पुढे जाणं मागं येणं, म्हणजे साधारणतः एका तासाला 5 सेकंद पुढे जाते, ओके, किंवा एका तासाला 5 सेकंद मागे येते. सोमवारी सकाळी 9 वाजता आपण काय केलं, घड्याळ बरोबर लावलं 9 वाजता,
तर येणाऱ्या शनिवारी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल किंवा ऍक्च्युअल वेळ कोणती, अशा पद्धतीचे तुम्हाला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. 6वा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की 4 ते 5 च्या दरम्यान, 4 ते 5 च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर कोणत्या वेळेला येईल किंवा 90 अंशाचा कोण किती वाजता करेल. आता ऍक्च्युली ते 9 ते 4 ते 5 च्याच दरम्यानची वेळ असते. म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला घड्याळवर वेगवेगळे काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्याच टाईपचे प्रश्न काही सेकंदामध्ये तुमचे सॉल्व्ह होतील या पद्धतीने आपण आज घड्याळ हा चॅप्टर पाहणार आहे. ओके, मग घड्याळला सुरुवात करण्यापूर्वी घड्याळ या टॉपिकचे कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते आहेत ते सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात. टॉपिकचं नाव टाकलं होतं आपण घड्याळ किंवा क्लॉक. यालाच कधी कधी कालमापन सुद्धा म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं, कालमापन असं सुद्धा म्हटल्या जातं. आता पहा, ऍक्च्युली आपण जी भिंतीवरची घड्याळ पाहिलेली असते ती अशी असते, किंवा आपण काय करूयात, शेप डायरेक्टच घेऊया, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पहा, भिंतीवरची घड्याळ जी पाहिलेली आहे तुम्ही ही अशी असते. ओके, आता या घड्याळामध्ये तुम्हाला काटे दिले, आपल्याला भाग करून दिलेले आहेत. काय करून दिलेले आहेत, एका घड्याळामध्ये मॅक्सिमम आपल्याला किती भाग करून दिलेले आहेत, 12 भाग. म्हणजे वरचं जर पाहिलं आपण 1 2 3 4 आणि याच्यात मग 1 2 3 4 5 6 7 8, याला जर आपण नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि 12. ओके, साधारणतः आपण भिंतीवरचं घड्याळ असं पाहिलेलं आहे. याच्यामध्ये काटे असतात. जो ब्रॉड असतो तो असतो तास काटा, त्याच्यापेक्षा थोडासा थिक जो असतो तो असतो मिनिट काटा, आणि जो सगळ्यात आपण ज्याला काय म्हणतो बारीक तो असतो सेकंद काटा. ओके, आता घड्याळाला जर आपण पाहिलं, घड्याळाचा हा झाला आपला तास काटा, हा झाला सेकंद काटा, हा झाला मिनिट काटा. इमॅजिन करा की काटे वगैरे नंबर काढून टाकले तर सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक घड्याळाचं हे आहे की घड्याळ हे स्वतः एक वर्तुळ आहे. घड्याळ काय आहे, स्वतः एक वर्तुळ आहे. आणि तुम्हा लोकांना माहिती आहे काय की वर्तुळाचा पूर्ण कोण हा किती अंशाचा असतो, पूर्ण कोण असतो 360 अंशाचा. वर्तुळाचा पूर्ण कोण किती अंशाचा असतो, 360 अंशाचा. आणि या 360 डिग्री मध्ये आपल्याला एकूण किती भाग करून दिलेले आहेत, 360 अंशामध्ये आपल्याला एकूण 12 भाग करून दिलेले आहेत. तर प्रत्येक भाग जर आपण काउंट केला तर 12 36 साधारणतः 30 अंशाचा येईल. काय येईल, 30 अंशाचा येईल. आता हे का सांगतोय त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रत्येक दोन लगतचे आकडे जे असतात, जसं उदाहरणार्थ 12 आणि 1 यामध्ये किती अंशाचा कोन होईल, साधारण आपण जर तसंही जर आपण कन्सिडर केलं, हे एक वर्तुळ आहे घड्याळ, हा पूर्ण किती अंशाचा कोन होईल, मग 360 मधले करले 180 अंशाचा. परत याला जर आपण 4 पार्ट केले तर हा जो कोन इथं तयार होईल हा होईल 90 डिग्रीचा कोन. याचे परत 2 पार्ट केले तर हा 30 अंशाचा, हा 30 अंशाचा आणि हा 30 अंशाचा. म्हणजे प्रत्येक दोन लगतच्या आकड्यामधला जो कोन असतो हा किती अंशाचा होईल, 30 अंशाचा होईल. या पूर्ण म्हणजे आपलं तुम्हाला विचारताना की 12 आणि 1 च्या दरम्यान किती अंशाचा कोन होतो, तर तो 30 अंशाचा कोन होतो. क्लिअर इथपर्यंत. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला कन्व्हर्शन करायला लावतात. काय, 1 तास म्हणजे साधारणतः तासाचं कन्व्हर्शन मिनिटामध्ये. त्यातला एक क्वेश्चन तुम्हाला सांगायचा राहिला की तुम्हाला एक वेळ दिली जाते, त्या वेळेचं कन्व्हर्शन तुम्हाला कशात करायला लावतात की ऍक्च्युअल वेळेमध्ये करायला लावतात. ते प्रश्न घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. 1 तास म्हणजे साधारणतः किती मिनिटे असतात, 60 मिनिटे. 1 मिनिट म्हणजे असतो किती, तर 60 सेकंद. तुम्हाला 1 तासाचे सेकंद जर विचारले तर 60 × 60 साधारणतः 6×6=36 सेकंद. कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारतात की एका दिवसाचे सेकंद किती. काय प्रश्न येतो, एका दिवसाचे सेकंद किती. मग आता एका दिवसाचे सेकंद कन्व्हर्शन करत असताना एका दिवसाचे तास किती होतात, 24.
प्रत्येक तासाला आपण मिनिटं किती असतात 60 आणि प्रत्येक मिनिटाचा सेकंद किती असतो, एका मिनिटाचे सेकंद किती असतात 60. याचं कन्व्हर्शन, याचं मल्टिप्लिकेशन केलं की तुमचं काय निघेल, टोटल सेकंद निघतील. क्लिअर इथपर्यंत. आता नेक्स्ट पहा, याच्या समोर एक गोष्ट महत्वाची आहे. इथपर्यंत तर आपलं झालंच. काय की आपल्याला दिलेलं आहे की प्रत्येक म्हणजे 12 आणि 1 च्या दरम्यान 30 अंश असतो, 1 आणि 2 च्या दरम्यान 30 अंशाचा कोन असतो. आता याच्यामध्ये पहा, घड्याळाच्या आपल्याला वेळा माहिती पाहिजेत. काय, एकमेकांवर येण्याच्या वेळा. पहिले बेसिक गोष्टी क्लिअर करून घेतो मी तुमच्या घड्याळाच्या एकमेकांवर येण्याच्या वेळा. ओके, की तास काटा आणि मिनिट काटा. आता तुम्हाला संपूर्ण घड्याळामध्ये घेणं देणं आपल्याला कशाचं पडणार आहे, तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा आणि मिनिट काटा. मग तास काटा आणि मिनिट काटा हा ओव्हरलॅप कधी होईल, कोणकोणत्या वेळेला होईल, तर सगळ्यात आधी जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यात आधी 12 पासून आपण स्टार्ट केलं, 1 2, तर तुमचा हा इथं 1 ला होईल, नंतर 2 ला होईल, नंतर 3 ला होईल, 4 ला होईल, 5 ला होईल, 6 ला होईल. ऍक्च्युली ते तसं नसतं होत. आता इथं एक वाजून तास काटा आणि मिनिट काटा इथं एकमेकांवर आला म्हणजे पहिल्यांदा तो किती वाजता होईल, 1 वाजून 5 मिनिटांनी. कधी होईल, 1 वाजून 5 मिनिटांनी. नंतर कधी होईल, तास काटा मिनिट काटा दोघंही कितीवर पाहिजे आपल्याला, 2 वर पाहिजे. म्हणजे हा तास काटा आणि याच्यावरच मिनिट काटा. किती वाजलेले असतील, 2:10. नंतर कितीला होईल, 2:10. नंतर 3 15, 4 20, त्यानंतर 5 25, त्यानंतर 6 30. म्हणजे 6:30 ला जर कन्सिडर केलं, ऍक्च्युली ते पूर्ण एकमेकांवर नसतं पण कन्सिडर करत असताना आपल्याला तसंच करावं लागेल. त्याच्यानंतर कधी होईल, 7 35, नंतर 8 40, नंतर 9 45, 10 50 आणि 11 55 आणि नंतर होईल 12 वाजता. आता इथं पहा, इथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय, तर तुम्हाला असेही प्रश्न विचारले जातात की एकमेकांवर किती वेळा येईल. ह्या वेळा आपण काढल्याच आहेत. त्यानंतर 30 अंशाचा कोन किती वेळा होईल, 60 अंशाचा कोन किती वेळा होईल, एकमेकांच्या विरुद्ध कधी असतील. ओके, पाहता समजा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तास काटा मिनिट काटा. हे तास काटा आणि मिनिट काटा. याच्या स्थिती आहेत वेगवेगळ्या. काय त्याच्या स्थिती आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समजा काय, कधी येईल तो एकमेकांवर किती वेळा येतात, एकमेकांवर येणे. आता एकमेकांवर येणे म्हणजे तास काटा आणि त्याच्यावरच मिनिट काटा येत असेल तर किती डिग्रीचा कोन होईल, 0 अंशाचा कोन होईल. किती अंशाचा कोन होईल, 0 अंशाचा कोन होईल. त्याच्यानंतर असते 90 अंशाचा कोन किती वेळा होईल. त्याच्यानंतर येईल 180 अंश म्हणजेच काय, एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे जर साधारणतः इथं आपण 6 ची स्थिती घेतली तर 6 वाजता काय असतात, ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. मग तिसरा प्रश्न तुम्हाला याच्यावर असा येतो, एकमेकांच्या विरुद्ध तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध. मग एकमेकांच्या विरुद्ध जर असतील ते तर साधारणतः किती अंशाचा कोन होईल, 180 अंशाचा कोन होईल. आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कसे असतात पहा. याच्यावर तुम्हाला 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातात. 1 तास, 12 तास आणि 1 संपूर्ण दिवस. म्हणजे काय, एका तासात किती वेळा येतात, 12 तासात किती वेळा येतात आणि 24 तासात किती वेळा येतात. आता इथं एकमेकांवर येण्याच्या वेळा आपण पाहिलं, साधारणतः 1 ते 2 च्या दरम्यान किती वेळा येते, एकच वेळा येते. 2 ते 3 च्या दरम्यान किती वेळा येते, एकच वेळा येते. मग एकमेकांवर येण्याच्या वेळा जर तासाला, एका तासात जर एकच वेळ येत असेल तर इथं बघा, इथं डिफरन्स हा 5 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा आहे, 5 मिनिटाचा आहे. म्हणून यामध्ये एक जी स्थिती आहे 11:55 ची किंवा 12 ची, अकॉर्डिंग टू कोणकोणत्या पुस्तकामध्ये 12 दिलेला आहे, कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला 11:55 दिलेला आहे, ही एक स्थिती काय करून टाकतात, वगळून टाकतात. ही एक स्थिती वगळून
ओके, म्हणजे एका तासाला किती वेळा येतो? 1 वेळा. 12 तासाचा जर विचार केला तर ही एक स्थिती आपण काढून टाकली, म्हणजे काउंटिंग जर केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मग 12 तासात किती वेळा येईल एकमेकांवर? तर ते 11 वेळा येते. आणि 24 तासामध्ये किती वेळा येईल? 22 वेळा. किती वेळा येईल? हे रट्टा मारून पाठ करा. हे रट्टा मारून काय करा? पाठ करा. कारण तुम्हाला याच्यावर प्रश्न येतात. ते प्रश्न कसे मी घेणारच आहे नंतर. त्यानंतर सेकंड असतं की 90 अंशाचा कोन किती वेळा होतो एका तासात. आता बघा, जेव्हा आपल्याला घड्याळ दिली असते 3 वाजता काय होतो? 3 वाजता 90 अंशाचा कोन होतो. परत इकडे आल्यानंतर परत काय होतो? 3:30च्या दरम्यान सुद्धा काय होतो? 90 अंशाचा. म्हणजे प्रत्येक वाजता जर आपण 1 वाजताचा वेळ घेतला तर एका साइडनी राईट साइडनी आणि एक हे लेफ्ट साइडनी, म्हणजे साधारणतः इथं आपण 1 वाजता जर पकडलं तासा होईल आणि हा इकडून होईल. म्हणजे प्रत्येक तासाला किती वेळा होतात 90 अंशाचे कोन? इथं एकमेकांवर 1 वेळा, 11 वेळा आणि 22 वेळा. ओके, इथं आपल्याला 1 तास लिहायचं होतं, आपल्याला 12 तास लिहायचं होतं. ओके, काही हरकत नाही, आपण परत लिहून टाकू ते. 1 तास, 12 तास आणि 24 तास. क्लिअर? ओके. पाहता 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? एका तासाला 2 वेळा. आता इथं सुद्धा 3 वाजताची स्थिती आणि 9 वाजताची स्थिती आपल्याला वगळून टाकायची असते. 3 वाजता 2 वेळा होतो 3च्या 4च्या दरम्यान, आणि 9 वाजता सुद्धा 2 वेळा होतो. म्हणजे इथं जर आपण काउंट केलं तर 11 दुने किती वेळा होईल? 22 वेळा. इथं कोणती स्थिती वगळली आपण? 11:55ची. काढा. इथं 3ची आणि 6ची स्थिती काय करायची? काढून टाकायची. मग किती होईल? 22 दुने 44 वेळा. विरुद्ध कोण? 6 वाजता, म्हणजे प्रत्येक वाजता एकदाच होईल. प्रत्येक वाजता किती होईल? एकदाच होईल. म्हणजे किती? एका तासाला 1 वेळा. 12. आता इथं सुद्धा काय माहित आहे का? 6ची स्थिती वगळून टाकतात एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे इथं सुद्धा किती वेळा होतो? 11 वेळा. इथं किती होईल? 22 वेळा. स्थिती कोणती वगळायची? 6 वाजताची वगळा. ओके. आता पहा, हे झालं. पण लास्ट इयर आपल्याला एक प्रश्न विचारला होता की 60 अंशाचा कोन 12 तासात किती वेळा होईल? 60 अंशाचा कोन 12 तासात किती वेळा होईल? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 30, 60 आणि 90. माझं वाक्य नीट आहे का? 30, 60 आणि 90 हे जे कोन आहेत हे प्रत्येक तासाला 2च वेळा होतात. 30चा कोन, 60चा कोन आणि 90चा कोन. कोणत्याही तासात, प्रत्येक तासात जर विचार केला आपण तर तो 2 वेळाच होईल. इथं हे 22 वेळाच होईल, हे लक्षात ठेवा. आणि इथं 44 वेळाच होईल. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? समजलं? आता यावर प्रश्न पहा काय येतो. इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी असेल तर मला सांगा. क्लिअर? पाहता याच्यावर प्रश्न कसा येतो. प्रश्न पहा कसा येतो. तुम्हाला देतात वेळ काय? सकाळी 9 वाजतापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये, तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर किती वेळा येईल, किंवा त्याच्यामध्ये 0 डिग्रीचा कोन किती वेळा होईल. आता 0 डिग्री म्हणजेच काय? एकमेकांवर. ओके. मग आपल्याला वेळ कोणती दिली? सकाळी 9. तुम्हाला सांगितलं मी पहिले कितीला होतो? 1:05, 2:10, 3:05,
15, 4 20, 5 25, 6 30, 7 35, 8 40, 9 45, 10 50, 11 55, 12. आता हे एक वेळ काढून टाका. आपल्याला काय सांगितलं, सकाळी 9, म्हणजे सकाळी 9 इथून आपण स्टार्ट करूया. किती वेळा झाला 9 नंतर किती वेळा येईल, हे 1, हे 2 3, त्याच्यानंतर परत 4 5 6 7 8 9 10, किती वेळा होईल, 10 वेळा होईल. क्लिअर क्लिअर. आता 10 वेळा हे आपण काउंटिंग केलं. तसं जर आपल्याला काढायचं असेल तर एकूण तास काढायचे. काय करायचे, एकूण तास. मला सांगा सकाळी 9 ते संध्याकाळी 8 एकूण किती तास होतात, तर ते 11 तास होतात. किती तास होतात, 11 तास. 11 तासात 11 वेळा होईल, बरोबर. पण याच्यामध्ये 11:55 ची वेळ येऊन जाते, म्हणून ती एक वेळ काय करायची आपण, वजा करायची. म्हणजे एकूण किती वेळा होईल, 10 वेळा होईल. क्लिअर क्लिअर का. चला सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा. दुपारी 4 ते रात्री 7 पर्यंत. चला सोडवा गणित. किती वेळा होईल एकमेकांवर. चला फास्ट सोडवा, सोडवा फास्ट. ओके चला नेक्स्ट पुढे पाहता. नंतर असतं पहा की तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा आणि मिनिट काटा. आता मला एक गोष्ट सांगा, समजा आपण हे घड्याळ घेतलं, याच्यामध्ये टोटल आपण काढला घड्याळ आहे. एका तासाला तास काटा हा सगळे काटे जर आपण इथे लावले तर एका तासाला तो किती समोर जातो, काय होतो, किती समोर जातो. म्हणजे तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. आता आपल्याला ही गोष्ट क्लिअर माहिती आहे की एका तासात तास काटा हा किती होईल. समजा 1 तास झाला तर 12 ते 1 पर्यंत किती सरकेल. तास काटा एका तासामध्ये 12 पासून 1 पर्यंत. तुम्हाला मी आधीच सांगितलं की प्रत्येक 2 आकड्यामधलं अंतर किती आहे, 30 अंशाचं. मध्ये किती सरकेल एका तासात, 30 अंश. आता मिनिट काटा काय होतो की मिनिट काटा इथून स्टार्ट करतो, एका तासाला पूर्ण राऊंड करून इथं येतो. म्हणजे किती अंश सारखेल तो, 360 अंश सारखेल. आणि सेकंद काट्याचा तर विषयच नाही, किती वेळा घुमेल ते सांगताच येत नाही. बरं अर्ध्या तासात किती सरकेल, तर अर्ध्या तासात तास काटा किती अंश सरकेल, 15 अंश सरकेल. हा किती सरकेल, तर हा 180 अंश सरकेल. त्याच्यानंतर 15 मिनिटामध्ये हा किती सरकेल, तर 7.5 अंश सरकेल. हा किती सरकेल, तर 90 अंश सरकेल. आपल्याला महत्वाचं हे नाहीये,
आपल्याला महत्वाचं आहे की एका मिनिटामध्ये काय, एका मिनिटामध्ये तास काटा किती सरकतो आणि मिनिट काटा किती सरकतो. आता मला सांगा की एका मिनिटाचा जर विचार केला तर एका मिनिटामध्ये सेकंद काटा हा इथून पासून कुठपर्यंत जातो, इथं येतो, बरोबर. कारण प्रत्येक दोन आकड्यामध्ये 12 आणि 1च्या आकड्यामध्ये 5 इंटरवल आहेत. किती आहेत? 5 इंटरवल. एका मिनिटामध्ये काय होतो, 1 मिनिट म्हणजे एवढं इंटरवल. मग मला सांगा हा किती आहे, तर आपण हा काउंटिंग करताना हा किती होता, 30 अंश होता. 30 अंशाचे किती पार्ट पडले, 5. म्हणजे प्रत्येक पार्ट किती अंशाचा आहे, 6 अंशाचा. म्हणजे इथं मिनिट काटा एका मिनिटाला किती अंश सरकतो, 6 अंश सरकतो. किती अंश सरकतो, 6 अंश. आता मला सांगा तास काटा मिनिटाला किती सरकतो, तर पार्ट किती केले आपण, याचे एकाचे किती पार्ट करतो आपण, 6 अंश, बरोबर. मग एका मिनिटाला हा जर 6 अंश सरकत असेल तर तो हा एका मिनिटाला किती सरकेल, तर हा सरकेल अर्धा अंश. हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती अंश सरकेल, अर्धा अंश. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलं का लक्षात. आणि याच्यावरच प्रश्न होता तुमचा मागच्या वेळेला की 52 सेकंदामध्ये सेकंद काटा किती सरकेल किंवा अंश तास काटा किती, सेकंद काटा किती सरकेल असं विचारलं होतं. एका सेकंदाला सेकंद काट्याचा जर विचार केला आपण तर सेकंद काटा किती सरकतो, तर सेकंद काटा एका सेकंदाला 6 अंश सरकतो. कारण 1 सेकंद आला म्हणजे तो इथून इथं येतो. आलं का लक्षात. 60 सेकंद असतात ना, 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद असं करत करत काय येतो, तर आपल्याला अशा पद्धतीचे याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता आपण वळूयात आपल्याला प्रश्न कोणकोणते येतात. यामध्ये आता दुसरा महत्वाचा आपल्याला पार्ट आहे काय, तर आपल्याला विचारले जातात कोण काढणे. इथपर्यंतच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात की बाबा एकमेकांवर किती वेळा येतील, वेगवेगळ्या वेळा दिल्या जातात. त्यानंतर तास काटा मिनिट काटा मध्ये 90 अंशाचा कोण किती वेळा होईल, 180 अंशाचा कोण किती वेळा होईल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो आपल्याला काय, की तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण काढणे. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण काढणे. आता तुम्हाला एक वेळ दिली जाते. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला दिली 3:45 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन. प्रश्न काय दिला, 3:45 आपल्याला तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो असं विचारलं. ओके. मग आता इथं काय होतं, साधारणतः तुम्हाला जर डायरेक्ट वेळ दिलेली असेल, समजा 1 वाजता किती अंशाचा कोन होईल, 2 वाजता किती अंशाचा कोन होईल, 3 वाजता किती अंशाचा कोन होईल, ते आपण डायरेक्ट काढू शकतो. 4 वाजता किती अंशाचा कोन होईल, 5 वाजता किती अंशाचा कोन होईल, 6 वाजता किती अंशाचा कोन होईल, ते डायरेक्ट करू शकतो. कारण काय, 1 वाजता म्हटल्यानंतर एक काटा 12 वर राहील, एक काटा 1 वर राहील, दोघांमध्ये किती अंशाचा कोन आहे, 30 अंशाचा. म्हणजे याला डायरेक्ट आपण 30 ने जर मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा आपला आन्सर निघून जातं. म्हणजे डायरेक्ट जर तुम्हाला वेळ दिलेली असेल एक्झॅक्ट, तर तुम्हाला काहीच नाही करायचं. काय करायचंय की तुम्हाला 30 ने मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे 1 वाजता किती अंशाचा होते, 30 अंशाचा. 2 वाजता किती होईल, 60 अंशाचा. 3 वाजता किती अंशाचा होईल, 90 अंशाचा. 4 वाजता किती होईल, 120 अंशाचा. 5 वाजता 150 अंशाचा. आणि 6 वाजता किती होईल, 180 अंशाचा. हे तुम्हाला डायरेक्ट वेळ दिल्यानंतर आपण काढू शकतो. पण जर ऑड वेळ अशी दिली तर मग काय करायचं, याच्यासाठी तुम्हाला कोन काढण्याचं जनरली प्रत्येक पुस्तकामध्ये सूत्र दिलेलं असतं. काय दिलेलं असतं सूत्र, कोन बरोबर 30h - 11/2 m. हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक जर समजा तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं, तुम्हाला कोन काढण्याचं सूत्र दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू टाकल्या तर आपला आन्सर लगेच निघतं. पण आपल्याला व्हॅल्यू न टाकता डायरेक्ट काही सेकंदामध्ये काढायचं असेल तर काय करायचं, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता इथं काय होतं, h म्हणजे आवर, h म्हणजे काय असतं, आवर, आणि m म्हणजे असतं मिनिट. काहीच नाही, आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या असतात. 30
गुणेला तास किती आहे तर ते 3 वजा 11/2 m म्हणजे किती आहे तर m आहेत आपले इथं किती समजा 40च मिनिट घेऊया तिथं आपण. ओके 40. ओके म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. मग इथं काय होतं 3 त्रिक 9 90 वजा या दोन्ही या 40 ला भागलं किती होतं 20. आता 20 नी जर याला आपण मल्टिप्लाय केला 11 दुनी 22 220. 220 मधून जर 90 गेले तर तुमचं उत्तर किती येते साधारणतः 00 30 130 अंश किती येतं 130 अंशाचा कोन होईल. ओके पण आपल्याला असं न काढता डायरेक्ट आन्सर जर काढायचं असेल तर काय करायचं पहा. मी जे सांगतो ते लक्ष द्या इथं लिहून देतो मी. आता मला सांगा की आपण 3:40 आहेत म्हणजे एक काटा कुठं राहील तुमचा एक काटा राहील 3 वर. क्लिअर. दुसरा काटा कुठं राहील तर दुसरा काटा राहील तुमचा एक काटा तुमचा 3 वर राहील आणि दुसरा काटा राहील तुमचा इथं 40 म्हणजे कितीवर राहील 8 वर. कितीवर राहील 8 वर. हे 12 हे 6 हे 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एक काटा कितीवर आहे 3 वर. एक काटा कितीवर आहे 8 वर. मग आता एक काटा 3 ला आहे एक काटा 8 ला आहे. मग याच्यामधले आपण काउंटिंग करूयात की कितीचा फरक आहे. याच्यामध्ये किती तास होतात 1 2 3 4 5. किती तास झाले 5 तास. प्रत्येक तासाला गुणायचं 30 ने. 5 त्रिक किती झाला 150. किती झाले 150. आता इथं हा झाला मूळ कोण. हा काय झाला मूळ कोण. पण ऍक्च्युअल मध्ये 3.5 नंतर हा काटा 3 आणि 4 च्या मध्ये. हा काटा कुठे येईल 3 आणि 4 च्या मध्ये. आपण काढला हा कोण. आपण कोणता कोण काढला हा. आपल्याला काढायचा कोणता कोण आहे हा. ओके मग जर आपण हा कोण काढायचा असेल तर एवढं जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आपल्याला काय करावा लागेल मायनस करावा लागेल. तर मायनस काय करायचं तर हे जे मिनिट दिलेले आहेत 40 याचे अर्धे करायचे. 40 चे अर्धे किती होतात 20. तेच 20 याच्यातून काय करायचे मायनस करायचे. तुमचं उत्तर जे आहे 130 अंश हे तुमचं काय राहील आन्सर. क्लिअर का. परत सांगतो पहा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा तुम्हाला इथं दिलं 2 वाजून साधारणतः 50 मिनिट. 2 वाजून 50 मिनिटांनी आपल्याला विचारलं तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण. काय करायचं काही करायचं नाही. आपण काउंटिंग करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची. एक कितीला येतो एक येईल आपला 2 वर काटा आणि दुसरा कितीवर येईल 50 म्हणजे तो कुठे इथं. आता प्रत्येक कोण हे 2 पद्धतीचे असतात. कोण निघताना 2 निघत असतात. कोणते ते सांगतो मी तुम्हाला. पहा आता एक काटा कितीवर आहे 2 वर आहे. एक काटा कितीवर आहे 10 वर आहे. मग आपल्याला हा पण कोण आपण काढू शकतो आणि हा पण कोण काढू शकतो. डिपेंड करतं की तुम्हाला ऑप्शन काय दिलेला आहे. डिपेंड काय करतं तुम्हाला ऑप्शन कोणता दिलेला आहे. मग जर आपण काउंटिंग केलं तर काउंटिंग करताना काय 2 ते 10 मध्ये किती होतात 8 तास होतात. किती होतात 8 तास. काउंटिंग केलं तर 1 2 3 4 5 6 7 8. 8 गुणेला 30 जर केलं तर 8 त्रिक किती होतात 240. किती होतात 240. म्हणजे पहिले आपण हा बाहेरचा काढून घेऊ. आता हा झाला आपला मेन. पण होतं काय की हा जर काटा इथं आहे 2 वर तर हा इथं नाही राहणार. हा इकडे येणार आहे. 2च्या आणि 3च्या मध्ये येणार आहे. 2च्या आणि 3च्या मध्ये येणार आहे. मग आपण काढला हा पूर्ण कोण. आपल्याला पाहिजे होता हा कोण. मग हे एवढं डिफरन्स काय करायचा याच्यातून तर हा बाह्य कोण आहे. हा अंतर इकडचा कोण काढत असताना अंतर्गत झाला तो. तर एवढं आपल्याला काय करावं लागेल मायनस करावं लागेल. तर मायनस किती करायचं ते याचे अर्धे 50 चे अर्धे किती होतात 25. हे याच्यातून मायनस करायचे. म्हणजे 40 मधून 25 गेले किती राहिले 215 अंश. किती राहिले 215 अंश. आता हा झाला तुम्हाला ऑप्शन मध्ये 215 दिलेला नाहीये. मग काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 360 मायनस 215 करायचं झालं. 360 मधून वजा करायचे. हा राहिलेला कोणी इकडचा निघेल.
किती होतं, 10तून 5 गेले, 5 वापस दिला, किती होते 4, म्हणजे किती होतील 145. एक तर तुम्हाला ऑप्शन 145 असेल किंवा 215 असेल. इकडून जरी काढलं तरी तुमचं 145च निघतं. पहा 1 2 3 इथून जर काउंट केला आपण 1 2 3 4 किती आकडे आहेत 4, 4 गुणिले 30 किती होतात 4 त्रिक 12 120 अंश. किती झाले 120 अंश, म्हणजे एक काटा इथे 2 वर आहे आणि एक काटा किती वर आहे 8 वर आहे. किती अंश झाले, किती झाले यांच्यामध्ये डिफरन्स वरचा जर पाहिला तर 4 तासांचा. 4 प्रत्येक तासामध्ये 30 अंशाचा कोन, म्हणजे किती होते 120. आता हा बाह्य कोन आहे, मग आपल्याला एवढे ऍड करावे लागतील. तर ऍड किती करायचे, मिनिटाचे अर्धे, मिनिटाचे अर्धे किती होतात तर 25. किती झालंय 145 अंश. किती झालं 145. हा झाला तुमचा कोन. क्लिअर, समजलं का? म्हणजे इथे एकच करेक्शन करायचं, काय मूळ कोन जो आपण काढतो त्या मूळ कोनात आपल्याला काय करावं लागेल, करेक्शन करावं लागेल. काय करेक्शन करावं लागेल, जर अंतर्गत कोन असेल तर वजा करायचे आणि बाह्य कोन जर असेल तर काय करायचे, मिळवायचे. आता काय मिळवायचं आणि काय वजा करायचं, तर मिनिटाच्या अर्धे, मिनिटाच्या डिग्रीच्या अर्धे. क्लिअर, क्लिअर का? दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा 4 वाजून साधारणतः कोणती वेळ घ्याय 4 वाजून 45 मिनिट असं जरी घेतलं तरी चालते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 4:45 काढा बरं. चला 4:45, 4 वाजून 45 मिनिटांनी तास काढा व मिनिट काढा, यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. फास्ट काढून दाखवा, मला कमेंट मध्ये टाका. चला फास्ट. फास्ट. आवाज वगैरे क्लिअर सुरू आहे, आवाज वगैरे क्लिअर सुरू आहे का? मला कमेंट टाकत चला. फास्ट. पीपीटी ऑन का नाही होऊन राहिली? फास्ट काढा पटापट. ओके जाऊ दे. किती होईल, साधं लॉजिक आहे. काय 4:45 वेळ दिला ना मी तुम्हाला. पहा 4 वाजून 45 मिनिट काय कराल, एक काटा राहील 4 ला आणि दुसरा काय 45 म्हणजे कितीला आहे 9 ला. 4 आणि 9 मध्ये किती तासाचं अंतर आहे 5 तासाचं. 5 गुणिले 30 किती होतात 150 अंश. किती होतात 150 अंश. फक्त आपल्याला हे समजलं पाहिजे, आपल्याला हे समजलं पाहिजे काय हा इथं 4 आणि 45 म्हणजे इथं साधारणतः हा आत येईल थोडासा. मग हे आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. वजा करायचं म्हणजे किती, डिग्रीच्या अर्धे. किती 22.5 वजा करा. 45 चे अर्धे 22.5 म्हणजे किती होईल तुमचं 5. 10तून 3 गेले 7. 127.5 किती येईल तुमचं उत्तर 127.5. आलं का? चला फास्ट. 127.5. आता हे जर नसेल तर हे काय करायचं 360 मधून काय करायचं मायनस करायचं, आलेला आन्सर तुमचं येईल. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर का? म्हणजे काढताना नाही तर मग आपल्याला जे सूत्र दिलेलं आहे काय, कोन बरोबर 30h - 11/2 m या सूत्राने सुद्धा काय करू शकता तुम्ही काढू शकता. क्लिअर?
काही हरकत नाही, आपण या सूत्राने डायरेक्ट काढायचा. जर या पद्धतीने असेल तर या पद्धतीने काढायचा, डायरेक्ट दिलेला असेल तर त्या पद्धतीने. पण मोस्टली तुम्ही जर डायरेक्ट या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचं पटकन निघतं. फक्त ते एकदा समजलं पाहिजे की आपण काय करतोय. त्यानंतर पहा, काही काही तुम्हाला वेळ अशा ऑड दिलेल्या असतात, काही काही वेळ तुम्हाला काही दिलेल्या असतात, ऑड दिलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये काय करायचं पहा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक वेळ दिलेली आहे, काय 1:04, 2:08, 3:12, 4:16, 5:20, 6:24, 7:28. याच्यामध्ये तुम्हाला काय विचारला जातो, कोण विचारला जातो? काढा बरं, 1-2 काढण्याचा प्रयत्न करा, कमेंट देत चला. दुसरा प्रश्न असतो तुम्हाला, अशा ऑड वेळी देतात. 1:05, 2:10, 3:15, 4:20, 5:25, 6:30, 7:35, 8:40. चला काढा बरं, काढून बघा. 1-1, 2-2 एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तिसरं 1:06, 2:12, 3:18, 4:24, 5:30, 6:36, 7:42. चला काढा बरं, पटापट काढा. आपल्याला कोण काढायचं आहे मी डायरेक्ट लिहिलं. लिहिण्यासाठी आपल्याला एवढा पुरेसा वेळ नाही, म्हणून मी काय केला, डायरेक्ट आज तुमचं कोण काढणं क्लिअर करून देतो मी. तेवढं तरी क्लिअर झालं पाहिजे आज. चला फास्ट, वरचे 2-2 एक्झाम्पल सॉल्व करा तुम्ही फास्ट. प्रत्येकाने वरचे 2-2 एक्झाम्पल सॉल्व करायचे. आपल्याला 1:04 वेळ काढायचा आहे, 2:08 वेळ. काय काढायचंय तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील वेळ. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण. चला फास्ट, सोडवा. कमेंट टाकू शकता मला तुम्ही, कमेंट बॉक्स सुरू आहे. चला फास्ट. तुम्ही आपल्या पद्धतीने पण काढू शकता. समजा 1:04, काय कराल तुम्ही, एक सूत्रामध्ये टाकू शकता. अदरवाइज आपण ज्या पद्धतीने काढतो त्याही पद्धतीने काढू शकता. समजा 5:20 काढायचंय तुम्हाला. काय करायचंय, 5:20 काढायचंय. एक काटा राहील 5 वर, दुसरा काटा राहील 20, म्हणजे कितीवर राहील 4 वर. म्हणजे कितीचा फरक झाला तो 30चा. किती झाला 30चा. याच्यातून तुम्हाला काय करावं लागेल, 10 ऍड करावं लागतील, कमी करावं लागतील, 10 कमी करावं लागतील. 10 जर कमी केले 30 मधून तर किती होईल तुमचा, 10 ऍड करावं लागतील की कमी करावं लागतील, तर ऍड करावं लागतील. 5:20 म्हटला ना मी तुम्हाला. 5:20 ला काय होईल पहा, एक काटा राहील इथं 5 वर, ओके, आणि दुसरा 20 म्हणजे राहील इथं. तर हा थोडासा काय सरकेल, इकडे सरकेल ना, इकडे सरकेल म्हणजे एवढं वाढवावं लागेल. म्हणजे किती होईल 30. याच्यामध्ये 10 वाढवायचे, किती झाले 40 अंशाचा कोन. झाला आन्सर तुमचा 5:20. पण एवढ्या भानगडीत पळायचं नाही. आलं का लक्षात. काही काही संख्या अशा असतात की त्या तुम्हाला काय करतात, वेळ खायला भाग पाडतात. भरपूर वेळ तुमचा काय करतात, ते खाऊन टाकतात. त्यासाठी सिंपल वे काय करायचं सांगतो मी तुम्हाला. पहा, काही काही डायरेक्ट आपल्याला दिले जाते, याचे रेशो आहेत. काय आहेत याचे रेशो. पहा, याचे काय आहेत रेशो आहेत. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर रेशो काय निघते, 1:4. काय रेशो निघाला 1:4. इथं
बे एक बे, बेचूक 8, किती रेशो निघाला? 1:4. 3 एक 3, 3 चौक 12, किती रेशो निघाला? 1:4. 4 एक 4, 4 चौक 16, किती रेशो निघाला? 1:4. 5 एक 5, 5 चौक 20, म्हणजे प्रत्येकाचा रेशो हा काय? 1:4. काय रेशो? 1:4. आता लक्ष द्या, जेव्हा रेशो 1:4 असतो, काय असतो? 1:4 असतो, तेव्हा मिनिट मल्टिप्लाइड बाय 2 करून द्यायचं. काय करायचं? मिनिट मल्टिप्लाइड बाय 2 एवढं करायचं. बस तुमचा आन्सर निघून जाईल. मग टॅली करून पाहाल तुम्ही लागलं तर. आता इथे किती आहेत? मिनिट 4 आहेत ना, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती अंशाचा कोण होईल तुमचा? 8 अंशाचा. इथं किती आहेत? 8. 8 गुणेला 2 किती होईल? 16 अंशाचा कोण. इथं 12, 12 दुने किती होईल? 24 अंशाचा कोण. इथं 16 दुने 32 अंशाचा कोण. इथं आता मगाशी काढला होता आपण, किती अंशाचा होईल? इथं 40 अंशाचा कोण. इथं किती होईल? 24 दुने 48 अंशाचा कोण. इथं किती होईल? 28 दुने 56 अंशाचा कोण. झाला तुमचा आन्सर. काय लॉजिक? की जेव्हा रेशो 1:4 असतो, 1:4 जर असेल तर आपण काय करतो? मिनिट मल्टिप्लाइड बाय 2 एवढं लक्षात ठेवायचं. बस तुमचा आन्सर निघाला. चला फास्ट. आता इकडे पण तसंच आहे. इकडे रेशो किती आहे? 1:5 सगळ्यांचा. हा रेशो किती आहे? 1:5, 2 1 जार 2, 2 5 जार 10, 3 1 जार 3, 3 5 जार 10, म्हणजे हा रेशो किती आहे? 1:5. 5 एक 5, 5 5 25, 6 एक 6, 6 पंचे 30, 7 एक 7, 7 5 35, 8 एक 8, 8 पंचे 40, म्हणजे प्रत्येकाचा रेशो किती आहे? 1:5, 1:5, 1:5, 1:5. म्हणजे तास आणि मिनिटाचा रेशो इथं किती दिलेला आपल्याला? 1:5, 1:5 असा दिलेला आहे. जेव्हा रेशो 1:5 असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय? रेशो 1:5 असेल तर मिनिट डिवायडेड बाय 2 करायचं. काय करायचं? मिनिट डिवायडेड बाय 2 करायचं. 5 ला 2 नी भागला आपण ते किती होतं? 2.5. 10 ला 2 नी भागलं किती होतं? 5 अंश. 15 ला 2 नी भागलं किती होईल? 7.5. 20 ला 2 नी भागलं किती होईल? 10 अंश. 25 ला भागलं 12.5 अंश. 30 ला 2 नी भागलं किती अंशाचा येईल? 15 अंशाचा. 35 ला भागलं किती होईल? 17.5. आणि 40 ला 2 नी भागलं किती अंशाचा होईल? 20 अंशाचा. क्लिअर? क्लिअर का? क्लिअर का? जे सांगतो ते टॅली करा. जे मी सांगितलं तसंच आन्सर राहील, टेन्शन घेऊ नका. काय सांगितलं? जर रेशो 1:5 किंवा 1:6 असेल तरी आपल्याला काय करायला लागेल? मिनिट भागेला 2. म्हणजे इथं 1:06 किती अंशाचा होईल? भागलं तर 3 अंश, याला 6 अंश, याला 9 अंश, याला 12 अंश. हा 1:6 रेशो आहे. 62 12, 3 18, 4 24, 5 30 आणि 6 36, 7 42. रेशो किती आहे इथं? 1:6 1:6 1:6 1:6. जेव्हा 1:6 रेशो असेल तेव्हा काय करायचं? मिनिट डिवायडेड बाय 2. 30 ला 2 नी भागलं किती येईल? 15. 36 ला भागलं 18. 42 ला भागलं किती येईल? 21 अंश. क्लिअर? क्लिअर का इथपर्यंत? चला फास्ट. म्हणजे ऑड जर दिलेली असेल संख्या आपल्याला तर या पद्धतीनं सुद्धा आपल्याला जाता येईल. इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला आता? की जर रेशो, जर तास काटा आणि मिनिट काटा, तास आणि मिनिट यांचा रेशो 1:4 असेल, 1:5 असेल आणि 1:6 असेल तर काय करायचं? 1:4 जर असेल तर इथे करू मिनिट मल्टिप्लाइड बाय 2. 1:5 असेल तर काय कराल? मिनिट डिवायडेड बाय 2. 1:6 असेल तेव्हा सुद्धा काय कराल? मिनिट डिवायडेड बाय 2. आणि जर
आपल्या धाग्या दोऱ्यात जर आलं नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट मेथड जी सांगितली त्या डायरेक्ट मेथडने काढायचा कोण, आणि जर नाही जमलं तर आपलं जे सूत्र दिलेलं आहे 30H - 11/2m या सूत्राने काढायचं. पण कोण चुकवायचा नाही, कोण चुकायला नको. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर का इथपर्यंत? चला समोर जाऊ. थोडं एकदा रिकॉल करून घ्या काय काय केलं आपण. तर एकदा रिकॉल करून घ्या आपण काय काय केलं तर. ओके चला नेक्स्ट. आता पहा तुम्हाला काय केलं जातं की एक घड्याळातली वेळ दिली जाते. आणि तुम्हाला काय विचारतात, आरशात किती दिसले असतील, आरशातील वेळ विचारतात. किंवा घड्याळातली वेळ देतात आणि पाण्यात पाहिल्यास किती वाजलेले, पाण्यातील वेळ विचारतात. याचा अर्थ काय, तर हे असतं आरशातील प्रतिमा. हे काय असतं, आरशातील प्रतिमा. आणि हे असतं पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब. ओके म्हणजे काय, तर आपल्याला जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला जर असं दिलं, एक्झाम्पल काय दिलं की भिंतीवरील घड्याळावर, भिंतीवरील घड्याळात 2:30 झाले असता आरशात पाहिल्यास किती वाजलेले असतील, आरशात पाहिल्यास किती वेळ दाखवेल. ओके किती वेळ दाखवेल. आता सिंपल आहे, तुम्हाला इथं काढा लागेल. हा आपण काढला, हा घड्याळ काढला, 2 वाजून किती आहेत, 2:30. म्हणजे तुम्हाला हे असं दाखवावं लागेल, 2:30 असं दाखवावं लागेल. क्लिअर. मग आरशातलं प्रतिबिंब, आरशातलं जर प्रतिमा आपल्याला पाहिजे असेल तर आरशाचा रूल आहे. काय रूल आहे, आरशातील प्रतिमा काढण्यासाठी आपल्याला रूल आहे काय, डावी बाजू काय होते, उजवी होते, आणि उजवी बाजू काय होते, तर ती डावी होते. ओके किंवा डावा भाग कुठं जातो, उजवीकडे जातो, आणि उजवा भाग कुठं जातो, तर तो डावीकडे येतो. क्लिअर. म्हणजे एक्झॅक्ट होतं, असं उलट होतं. म्हणजे आरशामध्ये मी जर पाहिलं तर माझा उजवा हात डावा दिसतो, माझा डावा आरशामध्ये उजवा दिसतो. मग आता हे पलटी बसेल अशी. मग हे जर आपण काढलं तर काय होईल, इथं आकडे नंबर बदलत नाही तेवढं लक्षात ठेवायचं. फक्त हा 2चा काय येईल, हा इथं 1 आणि 2 हा असा येईल, आणि हा असाच राहील. किती वाजलेले आहेत हे आता तुम्ही पाहून घ्या. हे 2 हे वाजलेले, किती वाजलेले आहेत हे आता 10:30. इथं किती वाजले, 2:30. पण हे एवढं किचकट काम करायचं नाही, एवढं किचकट काम करायचं नाही. काय करायचं सांगतो. जेव्हा तुम्हाला आरशातली वेळ विचारली जाते तेव्हा दिलेली वेळ म्हणजे काय, 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची. 11:60 मधून काय करायचं, दिलेली वेळ काय करायचं, वजा करायचं. किती वेळ दिलेली आहे आपल्याला इथं, 2:30. याच्यातून 2:30 वजा करा, किती होतात, 0. 6तून 3 गेले 3, 11तून 2 गेले 9. आता इथं पहा, इथं जर असं असेल याचा अर्थ 9 आणि 10च्या दरम्यान आहे, म्हणजे इथं असेल म्हणजे किती वाजलेले आहेत, 9:30. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. जर सेम दुसरं दिलं 3:45, आरशात विचारलं किती वाजलेले आहेत, काय कराल, 11:60 मधून 3:45 वजा करायचे. किती, 10तून 5 गेले 5, 1 8, किती होईल
8:15 किती होईल? 8:15. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जर तुम्हाला आरशातली वेळ विचारली तर सरळ सरळ काय करायचं, दिलेली वेळ ही 11:60 मधून वजा करावी. 11:60 मधून वजा करावी. कोणतीही वेळ दिलेली असेल त्यांनी तरी ती काय करायची. आता इथं 3:45 आपण भिंतीवरच्या घड्याळात 3:45 झाले. आपण आरशात पाहिलं तर किती वाजलेले असतील, तर आपण 11:60 मधून 3:45 वजा केले, किती होतील? 8:15. कारण याच्यातून सरळ सरळ होतं यार, 11तून 3 गेले 8 राहिले, 60 मधून 45 गेले 15 राहिले. आता सेकंड गोष्ट जी असते ती असते काय, जे पाण्यातली वेळ. आता पाण्यातल्या वेळेसाठी काय करायचं, तर 18:30 नेहमी काय करायचं, समजा उदाहरणार्थ इथं एक आपल्याला वेळ दिली काय, 4:15. हे कशात झालेले आहेत? भिंतीवर झालेले आहेत. आपल्याला पाण्यात विचारले, पाण्यातील प्रतिबिंब किती दिसेल. पाण्यातील वेळ आपल्याला काय केली, विचारली. तर पाण्यातली वेळ जर विचारली तर आता सेम हे 4:15 असतील. इथं पाणी आपण दाखवू. मग पाण्यातलं रूल आहे, काय रूल आहे पाण्यातला रूल, की अप साइड जे आहे म्हणजे अप्पर व्ह्यू जो आहे, अप्पर व्ह्यू जो आहे हा काय होतो, लोअर होतो. आणि लोअर व्ह्यू काय होतो, अप्पर व्ह्यू होतो. म्हणजे काय होते, वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू कुठे जाते, वर येते. तर एवढा झमेला आपल्याला करायला परवडत नाही. म्हणजे आपल्याला इकडे दाखवा, हे दाखवा, त्याच्यापेक्षा सरळ सरळ काय करायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्यातलं प्रतिबिंब विचारतात ते आपण 11:60 मधून वजा केली, तर हे 18:30 मधून दिलेली वेळ वजा करायची. 18:30 मधून, 18:30 मधून काय करायचं, दिलेली वेळ वजा करायची. ती दिलेले आहेत आपल्याला 4:15. 30 मधून 15 गेले 15 राहिले, 18 मधून 4 गेले किती राहिले, 14 राहिले. आता 14:15 आपण म्हणत असतो का नाही, हे 24 तासी घड्याळ आहे. म्हणजे किती वाजलेले असतील, 2:15. किती आन्सर येईल आपलं, 2:15 हे आपलं येईल आन्सर. आता कधी कधी काय होते, कधी कधी याच्यात थोडासा काय होते, चेंज होतो. काय होतं, की आपल्याला दिली जाते वेळ, समजा वेळ दिली 5:45 किंवा 6:45. जर आपण पाण्यात पाहिले तर किती वाजतील पाण्यातील वेळ. तर आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. काय पडतो पहा, दिलेली वेळ आपल्याला कितीतून वजा करावी लागते, 18:30 मधून. पण 18:30 मधून 6:45 वजा करणं शक्य नाहीये, कारण हे इकडचे मिनिट आहेत, इकडचे काय तास आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, यातला 1 तास इकडे घालवायचा. इकडे गेला तर किती येतील, 60 मिनिटं. 60 आणि 30 किती झाले, 90. 90 मिनिटामधून 45 मिनिट गेले, किती राहिले, 45 मिनिट. यातला एक कमी झाला, किती राहिले, 17. 17 मधून 6 गेले, किती राहिले, 11. किती वेळ येईल, 11:45. किती येईल, 11:45. हे आपलं काय राहील, आन्सर. हे काय राहील आपलं आन्सर. क्लिअर, क्लिअर का, क्लिअर का. पाण्यातली वेळ कशी काढायची, कोण कसा काढायचा, आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या आज. पहिली गोष्ट आपण पाहिलं की एकमेकांवर येणं, त्यानंतर 90 अंशाचा कोण, 180 अंशाचा कोण किती वेळा होईल. दुसरं पाहिलं कोण काढणे. तिसरं पाण्यातली वेळ किंवा आरशातली वेळ. ओके. आता याच्यावरचे काही ऍडव्हान्स गणित आहेत, जे ऍडव्हान्स गणित घड्याळ पुढे जाणे, घड्याळ मागे जाणे अशा पद्धतीचे आहेत. ओके. तर तो भाग आपण काय करू, नेक्स्ट पिरियडला कंटिन्यू करू. इथं आपण थोडस थांबून जाऊ, चालेल. इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी, इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी आहे का, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, असेल तर विचारा. इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी आहे का, चला कमेंट पास करत चला.
इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? नाही तर आपण इथं थोडस थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. चालेल, थांबू मग आपण इथं. ओके, देन रिमेनिंग पार्ट विल सी टुमारो.